कुशल प्रशासन, संवेदनशील नेतृत्व आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अखंड धडपड या त्रिसूत्रीचा प्रभावी संगम म्हणजे प्रभारी शिक्षणाधिकारी श्री प्रमोद देविदास पवार. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटकाला न्याय देत पारदर्शक प्रशासन, वेळेत सेवाविषयक कामांचा निपटारा आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा आणि नवी गती मिळाली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या समर्पित, प्रभावी आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल एकमत वर्धापन गौरव 2026 अंतर्गत त्यांचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. नमस्कार, मी प्रमोद देविदास पवार, मुक्काम कावलदरा, पोस्ट 22, तालुका जिल्हा धाराशिव. मी MSc BEd असून आता सध्या प्रभारी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर प्राथमिक या पदावर कार्यरत आहे. माझी पहिली नोकरी जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय सातारा येथे झालेली आहे. त्या ठिकाणी मी 2-3 दिवसच होतो. लगेच मला दुसरी नोकरी मिळाली. ते आरोग्य सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे येथे. त्या ठिकाणी मी 3 वर्ष माझी चांगली सेवा केली. 3 वर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक वर्ग 2 या पदासाठी नियुक्ती झाली. त्यावेळी मला प्रथम नेमणूक अधीक्षक शालेय पोषण आहार पंचायत समिती बिलोली जिल्हा नांदेड येथे झाली होती. दरम्यानच्या कालावधीत कार्यरत असताना माझ्याकडे नवीनच जस्ट बिलोली, धर्माबाद, नायगाव असे 3 तालुके झाले होते एका तालुक्यातूनच. त्या तिन्ही तालुक्याचा पदभार माझ्याकडे होता. त्या ग्रामीण भाग अतिशय ग्रामीण दुर्मिळ भाग असल्यामुळे मी सर्व शाळांना, तिन्ही तालुक्यातील सर्व शाळांना भेटी देऊन शालेय पोषण आहार व्यवस्थित मिळतो का याची मी तपासणी करून खात्री केलेली आहे आणि मुलांना जास्तीत जास्त शालेय पोषण आहार योजनेचा लाभ कसा दिला जाईल याबाबत पडताळणी करत होतो. त्यानंतर मी जिल्हा परिषद शिक्षण विभाग लातूर येथे अधीक्षक या प्रशासकीय पदावर मी उपस्थित झालो 5 ते 9 या कालावधीमध्ये. या ठिकाणी मला खाजगी प्राथमिक शाळेमधील बऱ्याच काही शाळांचे कामकाज व्यवस्थित करता आले. तसेच अतिरिक्त शिक्षक जे होते त्यामध्ये त्यांचे जिल्हा परिषदेतील रिक्त पदावर बी काही शिक्षकांचे त्यावेळेस समायोजन करण्यात आले. त्यानंतर मी जिल्हा परिषद धाराशिव येथे अधीक्षक या पदावर, या प्रशासकीय पदावर गेलो. त्या ठिकाणी माझे 4 वर्ष तिथे पण काम केलेले आहे. तिथं पण मी शिक्षकाचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे. कुठल्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही. तसेच प्रत्येक शिक्षकाला कुठल्या त्यांच्या वैयक्तिक अडचणी असेल, काही शिक्षकांना संस्थाकडून काही त्रास असेल, त्या जास्तीत जास्त प्रश्न मिटवण्याचा आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यानंतर माझी बदली जिल्हा परिषद नांदेड येथे अधीक्षक या प्रशासकीय पदावर झालेली आहे. त्या ठिकाणी पण मला 1.5 वर्ष जास्तीत जास्त शिक्षकांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि ते मी योग्य प्रकारे कामकाज पार पाडलेलं आहे. त्यानंतर मी पदोन्नतीने 2015 साली अधीक्षक वेतन पथक प्राथमिक लातूर येथे कार्यरत या पदावर झालो. त्या ठिकाणी माझ्याकडे शिक्षकांचे वेतन करण्याची जबाबदारी होती. जे खाजगी प्राथमिक शाळा आहेत त्या शाळेतील सर्व शिक्षकांचे वेतन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्या पदावर मी 4 वर्ष काम केलेलं आहे. प्रत्येक शिक्षकाचं वेतन मी दर महिन्याच्या 1 तारखेला करण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे आणि ते तसे 1 तारखेला वेतन सर्व 3 वर्ष माझ्या पूर्ण कालावधीत झालेले आहे. तसेच काही जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना GPFच्या स्लिपा मिळत नव्हत्या. त्या स्लिपा मी सर्व शिक्षकांच्या स्लिपा तयार करून शिबिर घेऊन एकाच दिवशी वाटप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर माझी बदली शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर येथे प्रशासकीय अधिकारी या पदावर झालेले आहे. त्या ठिकाणी मी प्रशासकीय पदावर असल्यामुळे विविध कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, त्यांचे प्रमोशन असतील, त्यांच्या बदल्या असतील, त्यांच्या इतर सेवाविषयक जे काही त्यांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेले आहेत. तसेच विभागीय कार्यालय असल्यामुळे विभागांतर्गत 11 गाड्या ज्या जुन्या गाड्या होत्या त्या निर्लेखन करण्यासाठी मी पुढाकार घेऊन निर्लेखनाचं काम केलेलं आहे. तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अभिलेख वर्गीकरण कक्ष, एक अस्ताव्यस्त पडलेला जो दप्तर आहे किंवा अभिलेख आहे तो त्याचे वर्गीकरण करून आज सुटसुटीतपणे अभिलेख वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि ते आज व्यवस्थित सुरळीत आहे आणि त्या काही पाहण्यासाठी बाहेरचे पण लोक येतात. वर्गीकरणाचं रेकॉर्ड अभिलेख कक्ष पाहण्यासाठी पण येत असतात. त्यानंतर मी 2023 रोजी उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर या पदावर आलेलो आहे.
तेव्हापासून मी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक यांच्या सर्व आस्थापना असेल, त्यांच्या बदल्या असतील, पदोन्नत्या असतील, वैद्यकीय देयक असतील, सेवानिवृत्ती प्रकरणे असतील, अनेक जे काही सेवाविषयक कामे आहेत ती नियमितपणे आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच खाजगी प्राथमिक शाळेतील बी काही शिक्षकांचे अनेक तक्रारी असेल, किंवा अडचणी असेल, त्यांचे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 1 महिन्यापासून माझ्याकडे शिक्षणाधिकारी प्राथमिक या पदाचा अतिरिक्त पदभार आलेला आहे आणि तो मी आता सध्या सांभाळत आहे. दरम्यान आता या माझ्या 3 वर्षाच्या उपशिक्षणाधिकारी पदाच्या कालावधीत विद्यार्थ्याची सर्व समग्र शिक्षा अभियानमार्फत जी सहल नेली राष्ट्रीय आविष्कार योजनेअंतर्गत मी सर्व 75 मुलांना घेऊन राजस्थान, केरळ इत्यादी ठिकाणी चांगले वैज्ञानिक दृष्टिकोनातून, भौगोलिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून जे काही दाखवण्याचा प्रयत्न करता येईल मी स्वतः त्यांच्या मुलाच्या सोबत राहून सर्व मुलांना, ज्या जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना घेऊन ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना उद्या सर्व बाबी त्याचा लाभ घेता येईल. तसेच आता मी शिक्षणाधिकारी पदावर आल्यापासून पुढचं पाऊल हे उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. आपले जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुलं जवळपास ग्रामीण भागातील आहेत. त्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा 4थी आणि 7वीच्या परीक्षेत त्यांना लाभ मिळावा, तसेच नवोदयसाठी त्यांची निवड व्हावी यासाठी आम्ही एक स्पर्धात्मक दृष्ट्या एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याचा फायदा येणाऱ्या पुढच्या ज्या परीक्षेच्या 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्तीच्या तसेच नवोदयच्या त्यामध्ये नक्कीच त्या मुलांना होणार आहे आणि लातूर जिल्ह्याचा विकास किंवा शैक्षणिक विकास नक्कीच होणार आहे. लातूर पॅटर्नला ते सपोर्ट होणार आहे. धन्यवाद.